Hi pharmacy students. Today we'll see the important topic, that is the impurity, which is covered in the BPharm first year pharmaceutical inorganic chemistry. In this video we will understand what is meant by impurity, then sources of impurity and effect of impurities on the product. So one by one we will see. First of all, understand what is the impurities. Impurity is nothing but it is a unwanted foreign material which may be toxic or not be toxic. That we can say that it is either known or unknown impurity, okay, present in the pharmaceutical substance. म्हणजेच काय, जर इम्प्युरिटी असेल, अननोन इम्प्युरिटी असते, अननोन फॉरेन मटेरियल्स प्रेझेंट असतात, टॉक्सिक टॉक्सिक पण असतात किंवा नॉन टॉक्सिक पण असतात आपल्या फायनल प्रॉडक्ट्समध्ये, त्यालाच आपण काय म्हणतो, इम्प्युरिटी. Impurities in a pharmaceutical originate from various stages of drug development, handling, including raw materials, manufacturing, storage, packaging, okay, then other ways. So we can say that the impurity is a substance or matter which does not form the part of medicinal or pharmaceutical drugs, okay. जे आपण टॅब्लेट्स घेतो त्यामध्ये इम्प्युरिटीचा काहीच रोल नाही आहे, राईट. तो मेडिसिन किंवा फार्मास्युटिकल ड्रग्स फॉर्म करत नाही, त्याचा काही पार्ट नसतो. सो इम्प्युरिटी इज अनडिझायरेबल फॉरेन मटेरियल्स विच मे बी टॉक्सिक or may not be toxic present in pharmaceutical substance. Impurity is a substance which is not a part of our pharmaceutical products, okay. So next we will see the sources of impurities. What are the sources of impurities? First, raw materials used in the manufacturing. See, raw material means what? Starting materials. जे फार्मास्युटिकल इंडस्ट्री टॅबलेट्स बनवते, डोसेस फॉर्म बनवते, त्यामध्ये जे टॅबलेट बनवताना आपल्याला जे रॉ मटेरियल लागतं, एक्झाम्पल ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट आहे, देन एक्सिपियंट्स आहेत, है ना, कलरिंग एजंट्स आहे एक्सेट्रा, सो हे सगळे आपण यूज करतो. सो रॉ मटेरियल्समध्ये स्टार्टिंग मटेरियल्स, त्याच्यामध्ये इट मे कंटेन्स रेसिड्युअल सॉल्वंट असतात, हेवी मेटल्स असतात, अदर कंटॅमिनेट्स असतात. नेक्स्ट आहे रिएजंट्स असतात, कॅटलिस्ट असतात, जे की सिंथेसिसमध्ये रिॲक्शन्समध्ये कामी येतात. देन वॉटर, जे सॉल्वंट आपण यूज करतो, है ना. सो दीज सॉल्वंट्स, एक्झाम्पल क्लोराईड, त्याच्यामध्ये काही मायक्रोबियल आयोनिक कंटॅमिनेशन असतात, दॅट इज क्लोराईड, सल्फाईड. दीज आर द रॉ मटेरियल्स, ओके. तर या रॉ मटेरियलपासून आपल्याला इम्प्युरिटी जनरेट होऊ शकते, है ना. रॉ मटेरियल आपण प्रॉडक्ट फायनलाइजमध्ये यूज करतो, तर त्या रॉ मटेरियलसोबत काही इम्प्युरिटीज त्याच्यामध्ये येऊ शकतात. एक्झाम्पल दिले आहेत आपण, क्लोराईड, सल्फाईड, एक्सेट्रा एक्सेट्रा. सो रॉ मटेरियल इज वन ऑफ द सोर्स टू प्रोड्यूस द इम्प्युरिटीज इन आवर प्रॉडक्ट. Then next is the reagents used in the manufacturing process. What are the reagents we are used in manufacturing process? Different types of reagents we are used during the manufacturing process. So त्या reagents मधून पण impurities येऊ शकतात. Then methods used in the manufacturing process. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये भरपूर सारे प्रोसेस आहेत. त्याच्यामध्ये ग्रॅन्युलेशन आहे, कॉम्प्रेशन आहे, कोटिंग आहे, देन प्रायमरी पॅकेजिंग, सेकंडरी पॅकेजिंग, खूप सारे प्रोसेस आहेत. तर त्या प्रोसेसनुसार ड्युरिंग द प्रोसेस इट मे बी हॅपन टू इन्क्रीज द इम्प्युरिटीज इन अ प्रॉडक्ट, ओके. ग्रॅन्युलेशनमध्ये होऊ शकतं, कॉम्प्रेशनमध्ये होऊ शकतं. सो देन मे प्रोड्यूस द अनएक्सपेक्टेड बाय प्रॉडक्ट, ओके. Then equipment, due to the equipment cross contamination, poor cleaning protocols, etc. Then pH changes काही झाले असतील, pH maintain मध्ये चेंज झाला during the process, heat, light, etc. Okay. So this will happen during the methods used in the manufacture. The intermediates products in the manufacturing process, त्यामधून पण
इम्प्युरिटी जनरेट होण्याचे चान्सेस असतात. नेक्स्ट आहे सॉल्वंट्स. डिफरंट सॉल्वंट्स आपण म्हटलं म्हणजे की वॉटर आपण यूज करतो, त्या सॉल्वंट्समध्ये काही वॉटर्समध्ये असतात जे की फॉर्म्युलेशन मे इंट्रोड्यूस द मायक्रोबियल आयोनिक कंटामिनेशन, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो क्लोराईड आहे, सल्फेट आहे, त्या गोष्टी त्याच्यात असू शकतात. सो सॉल्वंटमधून सुद्धा सोर्स ऑफ इम्प्युरिटी आपल्याला मिळते. ॲक्शन ऑफ सॉल्वंट, रिएजंट्स, वेसल्स, एक्झाम्पल मीन्स ग्लास वेसल्स एक्सेट्रा. देन कंटामिनेशन्स आहे, स्टोरेज कंडिशन्स. काही प्रॉडक्ट स्टोरेज कंडिशनमुळं त्याच्यामध्ये इम्प्युरिटी जनरेट होते. म्हणजेच काय, स्टोरेज कंडिशन मीन्स वॉट, इट इज अ टेम्परेचर रिलेटेड, इट इज अ ह्युमिडिटी, इट्स लाईट एक्सपोजर कॅन डिग्रेड द ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स. जे काही ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट असतो प्रॉडक्टमध्ये तो ड्यू टू द टेम्परेचर, ड्यू टू द ह्युमिडिटी, ड्यू टू द लाईट एक्सपोजर तो डिग्रेड होतो, आणि डिग्रेड झाल्यामुळं काय होतं, त्याची ॲक्शन कमी होते. ओके, सो वन ऑफ द सोर्सेस ऑफ इम्प्युरिटी इज अ स्टोरेज कंडिशन. त्याच्यामध्ये आपल्याला बघावं लागतं. देन आहे अडल्ट्रेशन्स. काही अडल्ट्रेशन्समध्ये ॲडिशन झाले असेल अनवॉन्टेड मटेरियल्स प्रॉडक्ट्समध्ये, तर अडल्ट्रेशन इज वन ऑफ द सोर्सेस ऑफ इम्प्युरिटी. सो we understand the definition of impurity, then sources of impurity. Now we'll see the effect of impurities. Impurities having the toxic effect, first of all, can be injurious when the present above certain limits. जर सर्टन लिमिट्सच्या वरती जर इम्प्युरिटी प्रेझेंट असेल तर तो टॉक्सिक लेवलवर इम्पॅक्ट पडू शकतो. इम्प्युरिटीज मे समटाइम्स बी हार्मलेस असतात काही इम्प्युरिटीज. However, if these present in the large proportions such that the active strength of the substance get lowered, its therapeutic effect decreases. Okay, so impurities, some impurities are harmless. Okay, then impurities may cause a changes in the physical and the chemical properties of the substance. Impurity काय करू शकतात, फिजिकल प्रॉपर्टी चेंज करतात किंवा त्यांचं केमिकल प्रॉपर्टी चेंज करू शकतात ड्यू टू द इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी ऑन दॅट पर्टिक्युलर प्रॉडक्ट. Then impurities may cause an incompatibility with another substance, and impurities may decrease the shelf life of the substance. ओके, शेल्फ लाईफ त्याची कमी करतात. जे काही एक्सपायरी डेट असते ते त्याची कमी होऊन जाते जे आपण जर इम्प्युरिटी जास्त असेल तर. कारण की टेम्परेचरमुळं, देन ह्युमिडिटी, लाईट एक्सपोजरमुळं काही मेडिसिनवर लिहिलेलं असतं वॉट कीप अवे फ्रॉम द सनलाईट है ना, देन कीप इन कूल प्लेस. तर त्याचं मिनिंग तेच आहे. जर आपण समजा हॉट एक्सपोजरमध्ये त्याला ठेवलं तर तिथं काय होईल की त्याचं इम्प्युरिटी वाढेल, आणि त्याचं इम्प्युरिटी वाढल्यामुळे काय होईल, शेल्फ लाईफ कमी होईल. ओके, सो दिस आर द इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज. सो वी लर्न द डेफिनेशन, देन सोर्सेस अँड द इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी. द सिम्पल व्हिडिओ, सो प्लीज वॉच दिस व्हिडिओ and mention the notes, and thank you for watching this. Thank you.